भाऊ काय प्रकरण आहे, पोलीस स्टेशनला आलेत काय? आज आम्ही चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. आमच्या माळशिंद्रा ग्रामपंचायतची मागच्या वर्षीसुद्धा मोटर त्या ठिकाणी चोरी गेली होती चंदनझिऱ्याच्या हद्दीमधून. आमची घाणेवाडी तळ्यामध्ये आमची विहीर आहे ग्रामपंचायतची, आणि त्या विहिरीच्या बाजूबाजूला 100 फुटाच्या अंतरावर दुसरी पण एक विहीर आहे. त्याच्या 150 फुटाच्या अंतरावर परत मांगदेळगावची विहीर आहे. पिंपळगाव, मांगदेळगाव, वंजार उमरत आणि माळशिंद्रा ह्या तिन्ही एरी त्या लाईन आहे. 2 वेळेस आमच्या एरियाहून त्या ठिकाणी केबल, मोटर, स्टार्टर चोरी गेलेलं आहे. 2 वेळेस आम्ही या पोलीस स्टेशनला तक्रारी द्यायला आहे. आतासुद्धा म्हणजे 1 वर्ष पहिले 2 मोटरा चोरी गेल्या. आताही आमचे ते दोन्ही एरीतल्या मोटरा चोरी गेल्या, केबल चोरी गेलेलं आहे. आमचा शिपाई जेव्हा सकाळी तिथे गेला 4ला, आणि त्याने 4ला आम्हाला फोन केला. आमच्या गावामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम आहे, एक मैतीचा कार्यक्रम आहे. हे दोन्ही कार्यक्रम असता कारणानंसुद्धा गावामध्ये आता पाण्याची टंचाई आहे, आणि आम्ही सकाळच्या 4 वाजल्यापासून या पोलीस स्टेशनमध्ये यायला आहे. आता आमच्या उपसरपंचाने PI साहेबांशी सुद्धा बोलणं केलं आहे. मी DYSP साहेबाला बोललो, SP साहेबाला सुद्धा बोलवलं आहे. अद्यापही आमचा गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही सर्वप्रथम या चंदनझिरा पोलीस स्टेशनमधून आम्ही सर्वप्रथम इथं या पोलिसाचा निषेध करतो की या ताबडतोब एवढी गंभीर घटना असताना पोलिसाचं काम आहे की आम्ही आता चोरी झाली सकाळच्या 4 वाजल्यापासून ते नाही का पुरं रफादफा केल्यानंतर पोलीस तपास करताना नंतर त्या आरोपीला पकडताना का आमचं म्हणणं आहे की त्या डॉग घ्यावा, आत्ताच्या आत्ता ते जाऊन तपास करावा आणि आम्हाला आमच्या मोटरा सुबित करावा, नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व गावाच्या वतीने आम्ही रस्ता रोको पिंपळगावला करणार आहे. काय नाव आहे? विजय लहाने.